बावनकुळे साहेब, हात जोडून विनंती करतो, एवढा अन्याय नका करू शेतकऱ्यावर. एखादा आत्महत्या करेल हो. तुमचा न्याय सगळा खरा आहे, पण शेवटपर्यंत हाही येत नाही. आमची अशी करायची विनंती आहे का आम्हाला. हे बघा, हे बाबाच इथं ना टाकी होती प्यायला पाण्यासाठी, आंब्याचं झाड होतं. आंब होतं. बाबांची नातवंड कैरे तोडत होते आता, नाही का. हा. तर हे बघा, इथं टाकी होती बाबाची. हे सगळं उद्ध्वस्त बाबाची- टाकलं माझं सगळं. बाबाच्या झाडाची तिच्या नातवंडांनी कैरे तोडले इथं. हे बघा, या इथं काय रे पडलं तशा. कैरे दाखवा बाबा, तुमच्या वडिलांचं घर नाही जुनं. हो. हे पण पाडायचं होतं ना तुम्हाला. अहो, भांडण नको म्हणून साहेब, ते घर पाडलेलं परवडलं, पण माझी पोर सुखात राहू द्या. मला बाकीचं काहीच नव्हतं, काहीच नको. काहीच नाही करता आलं मला. माझं आयुष्य अख्खं फुकट गेलं असं मला वाटायला लागलं. आज माझ्यावरती 100% असा अन्याय झाला का मला वाटतं आता घरात जाऊन विष पिऊन आत्महत्या केलेली परवडली. काहीच फायदा नाही झाला कोणत्याच गोष्टीचा.